परराज्यातली लायसन महाराष्ट्रात इथं ट्रान्सफर केलेत आधार कार्डाचा पत्ता करून आणि लायसन बिल्ले काढलेत आणि त्याने मुंबई शहरातून 15 वर्षाचे वास्तव्याचे खोटे दाखले आणलेत. म्हणजे ही जी 15 वर्षाचे इथं दाखले जे आहेत ना हे आलेतच मुळात दोन वर्ष किंवा वर्ष झालं आणि खोटे दाखले त्याने दिलेले आहेत. शिवाय मुंबई शहरातला पत्ता आहे की त्या चाळी मुंबई शहरातच नाहीत. शिवाय इथं बिल्ले काढलेले आहेत, शिवाय रिक्षाची परमिट काढलेले आहेत. अशी ह्यांची चौकशी करा आणि हे परमिट बी आणि बिल्ले बी कॅन्सल करा, तरच इथं वाहतूक व्यवस्था सुधारेल. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे आणि हे पैसे देऊन असे टोळकीच्या टोळकी आहेत. दाखले बनवणारे सुद्धा टोळकीच्या टोळकी आहेत. 4,000 रुपये घेतात आणि दाखला बनवून देतात आणि खोटी कागदपत्र देऊन इथं हे राहतच नाहीत. अगदी ह्यांचं राशन कार्डसुद्धा नाही, वोटिंग कार्ड नाही. आणखीन पैसे द्यायचे परराज्यातलं लायसन, मग ते UPचं असून द्या, बिहारचं असून द्या, झारखंडचं असून द्या, कुठलंही लायसन असून द्या, आंध्रचं असून द्या. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचं लायसन इथं ट्रान्सफर करायचं आणि अधिकारी मात्र बिनधास्त पैसे खातात. आणि RTOच्या समोर जर मुंबई महानगर क्षेत्रात बघितलं तर सगळे गुरु लोकच आहेत. हमार गुरु हमार परमिट, हमार गुरु हमार परमिट. असली जी परमिट आहेत त्यांची तपासणी करा आणि ही परमिट तात्काळ कॅन्सल करा. कारण ही कागदपत्रच खोटी आहेत. 15 वर्षाचा दाखला पैसे देऊन काढलेले आहेत. हे दाखलेसुद्धा कॅन्सल करा. आणि जे अधिकारी मुंबई शहरातला दाखला घेऊन बिल्ले देत आहेत किंवा भाषेचं ज्ञान नाही, मौखिक परीक्षा घेत नाहीत किंवा लेखी परीक्षा घेत नाहीत बिल्ला देताना, जो अधिकारी घेणार नाही त्याच्यावरती चौकशी करा आणि दोषीवरती कारवाई करा. रिक्षा टॅक्सी हा व्यवसाय स्थानिकांचाच आहे. कामधंदा लागेपर्यंत त्यानं तो व्यवसाय करायचा आहे आणि नोकरी कामधंदा लागला की ते परमिट जमा करायचं आहे. परंतु इथं RTOच्या शेजारी गुरु असणारे आणि खोटं काम करणारी मंडळी बी आहेत. तर ही कडक कारवाई करून ही परमिटच कॅन्सल करा की जेणेकरून कायमचा वाद मिटेल. भाषेचं ज्ञान त्याला हवंच आहे, हा कायदाच आहे. बेकायदेशीरपणे खोटी कागदपत्र देऊन जे रिक्षा टॅक्सीची परमिट मिळवलेत ती परमिट कॅन्सल करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीच केलेली आहे आणि सतत आपण पाठपुरावा करत असतो. जर तो 1 वर्षापूर्वी इथं परराज्यातलं लायसन ट्रान्सफर करतो या आणि तो खोटा दाखला पैसे देऊन आणतो या, मग ते अधिकारी कसं काय ते बघतात? का त्याला राशन कार्ड मागत नाहीत, का लाईट बिल मागत नाहीत, का त्याचं वोटिंग कार्ड मागत नाहीत? हे पाहिजेत ना कागदपत्र.